सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीमध्ये आदरणीय पडळकर साहेबांनी सांगितलं की जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय मानसिंग भाऊ नाईक यांनी सरकारकडे मागणी केलेली होती की बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो आहे, गैरकारभार चाललेला आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे। आणि तीच मागणी मी आणि पडळकर साहेबांनी लावून धरली की घरचा मालकच जर म्हणत असेल कुंपणच शेत खायला लागलं या, तर आम्ही म्हटलं या कुंपणाची चौकशी झाली पाहिजे। आणि म्हणून आता या ठिकाणी निवृत्त न्यायाधीश महत्त्वाचा विषय आहे। सदाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जिल्हा बँकेचा जे भ्रष्टाचार सुरू आहे त्या भ्रष्टाचाराला आळा घालावा म्हणून आमचा प्रयत्न आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंना मागच्या 5-6 दिवसापूर्वी आम्ही भेटलो होतो। काल सदाभाऊ तर बसून निर्णयच करून घेऊन आलेले आहेत। जी 83 ची चौकशी झाली होती, 83च्या चौकशीमध्ये अनेक गैरप्रकार हे जिल्हा बँकेचे रेकॉर्डवरती आलेले आहेत, म्हणजे सिद्ध झालेले आहेत की त्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे आणि जो करोडोचा आहे। तर 88 ची चौकशी सुरू होती, काही कारणानं ती चौकशी थांबली होती। तर आत्ता माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सूचनेनं काल एक आदेश पारित झालेला आहे। डॉक्टर महेश कदम विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांनी आदेश काढलेला आहे। जे बिपिन मोहिते हे चौकशी अधिकारी होते जिल्हा बँकेचे, त्यांच्या ऐवजी निवृत्त न्यायाधीश माननीय ॲडव्होकेट M.R. मखरे यांची नियुक्ती काल केलेली आहे। आणि येत्या काही दिवसामध्ये या बँकेची जी 88 ची चौकशी आहे ती चौकशी पूर्ण होऊन त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी अशा पद्धतीची भूमिका आमची आहे। आता ही चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक झाली, त्याचं पत्र पण आता आम्ही तुम्हाला देऊ। तर बँकेची चौकशी होऊन त्यांचा जो गैरकारभार आहे त्याच्या संदर्भामध्ये योग्य कारवाई व्हावी याचा पाठपुरावा आम्ही करतो। बँकेचे जे काही मोठे नेते आहेत त्या नेत्यांनी सांगितले की जे काही मार्केट कमिटीवर खर्च काढलाय ते संपूर्ण राज्यासाठी आणलेला आहे, संपूर्ण सगळीकडे आहे। बघू आता, घोडं मैदान लांब नाही। विश्वजितची तर इच्छा आहे का विशाल खासदार व्हावा? विश्वजित, मी कधी बोलत नव्हतो विश्वजितला स्वतःचं इमेज डेव्हलप करायची होती राज्यामध्ये। मी काँग्रेसचा एखादा कार्यकर्ता तिकीट मागतोय त्याच्या मागं कसा खंबीर उभा राहतोय असा तो इव्हेंट होता। तुम्हाला आठवतंय का बघा? विशालला तिकीट मिळाली पाहिजे, विशाल, त्यांना माहित होतं हे तिकीट गेम आहे, कारण ते तिकीट तिकडं विकलंय दुसऱ्याला, हे यांना माहित होतं सगळ्यांना। या दोघांनी ठरवून केलं होतं, विश्वजितनं आणि जयंत पाटलांनी। परंतु विश्वजित आता लीडर आहे आणि त्यांना इमेज डेव्हलप करायची होती की अरे मी कसा उभा राहतोय, पण त्यांच्या हवा त्या दिवशी गेली, हा ऐकायलाच तयार नाही विशाल अपक्ष उभा राहील हे ना विश्वजितला माहित होतं ना हे जयंत पाटलांना माहित होतं। विशाल निवडणूक लढवतोय हे कळाल्यानंतर ह्याची हवा गेली, तेव्हा काय ते बरोबर नव्हते। त्यांना तर नाईला झालं की आता शरीरांतर बरोबर राहायचं। त्यामुळं विश्वजितनी फार काय एवढ्या मोठ्यानं बोलण्याची आवश्यकता नाही अजिबात। आणि बघू ना, मैदान काय आता जवळच आहे ना, 2019 काय लांब नाही, आम्ही त्या मैदानात आहेच। नाही, मी काय मदत, मी असले धंदेच करत नाही। आत आणि बाहेर हा काय विषयच आमचा नाही, आमचं जे असेल ते ओपनच आहे। आणि विशालला मदत करायला माझ्या पार्टीचा उमेदवार होता संजय काका, त्यामुळे आम्हाला ती काही गरज नाही। बँकेचा अधिकारी आधीचा का बदल?